मामा म्हणायचे, पण 60 विद्यार्थ्यांमधले जर 10-12 मुलं नापास झाली, वर्गातली 10-12 सोडा 7-8 मुलं नापास झाली, मामा म्हटले, तर ते पोरगं घरामध्ये IT द्यायचो. काय रिझल्ट काय, बाबा नापास झालो यंदा. तुला सांगताना भीती वाटायची नाही का? बाप म्हणायचा, लेका लाज वाटते का तुला, नापास झालास? बाबा मी एकटा नापास नाहीये, वर्गातली 7-8 मुलं नापास आहेत. माणसाला भीती कशाची? सगळे राहणार, मी एकटा जाणार याची भीती आहे. आणि काळ लेखाचा कोणाला न घेता मला एकट्याला घेऊन चाललाय. नाथ महाराजांचं वाक्य आहे, काळासी जो शासन करता तोची अमुचा माता पिता. जो काळाला शासन करतो, काळाला शासन, याचा अर्थ जो काळाला सामोरं जाण्याची क्षमता राखतो ना, तोची अमुचा माता पिता. आजपर्यंत धर्म जर कोणी पाळला असेल तर फक्त काळाने. बाकी सगळीकडे म्हटलं करप्शन चालेल, पण काळाकडे करप्शन नाही हो, काळाकडे करप्शन नाही. त्यामुळे काळ न म्हणे दिवस, काळ न म्हणे राव, काळ न म्हणे रंक. काळाला कुठली भानगड नाहीये. त्याच्या नजरेला पडला मग तो कोणी असू दे, रंक असू देत नाही तर राव असू देत, कोणी असू देत, बर दिवसा असू देत, रात्री असू दे, कुठल्याही काळाला असू दे, त्याच्या नजरेला पडलात की कपातला कपात, बशीतला बशीत, असेच. म्हणजे तो ओठातला घोट सुद्धा नरड्यातनं खाली घालून देणार नाही, असा असणारा काळ आहे. महाराज म्हणतात, आणि माणसाला आयुष्यात जर कशाची भीती असेल ना, तर सगळ्यात मोठी भीती ती म्हणजे काळाची. काळाची भीती, बाकी कोणाची भीती नाही. काळाची भीती म्हणजे मृत्यूची भीती. काय भीती आहे काळाची भीती? काय आहे? कारण तो कोणीही पाहिलेला नाहीये म्हणून.